नमस्कार, मी सुनील सुराशे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं SVS मॅथमॅटिक्समध्ये. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण एक्सरसाइज 1.2चा पहिला क्वेश्चन बघितला होता आणि त्याच्यावर बेसिक इंट्रोडक्शनचं लेक्चर पण बघितलं होतं. आता आपल्याला बघायचा क्वेश्चन नंबर 2. काय दिलं आहे बघा, युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलेन्सेस. क्वेश्चन समजून घ्या म्हणजे आपल्याला आन्सर एकदम पटापट सॉल्व करता येतील. काय करायचं आहे माहिती आहे का, आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे की लॉजिकल इक्विव्हॅलेन्स दाखवायचं आहे, शो करायचं आहे, बरोबर आहे. मग शो कसं करणार हे बघा, इथं आपल्याला इक्विव्हॅलेन्सचं सायन्स दिलं आहे. मग याची जी LHS असेल ती इक्वल दाखवायची याच्या RHSला. म्हणजे काय की याच्या LHSचं आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करून घेणार आणि त्याच्याच पुढं पुन्हा त्याच्या RHSचा ट्रूथ टेबल काढणार आणि जर त्या दोघांच्या शेवटच्या कॉलमच्या किमती ट्रू फॉल्स ह्या जर सेम आल्या तर ते काय असतं, लॉजिकल इक्विव्हॅलेन्स. अदरवाईज आपण लॉजिकल इक्विव्हॅलेन्स म्हणणार नाही. पण एक गोष्ट अशी बघा, त्यांनी ऑलरेडी प्रूव्ह दॅट म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं का फाइंड की ऑप्टेन असं काही म्हटलं आहे का? ते नाही, सरळ सरळ म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही प्रूव्ह करा की लॉजिकल इक्विव्हॅलेन्स आहे. आता आपण काय करू, पहिलं क्वेश्चन सॉल्व करून बघू. जर इक्विव्हॅलेन्स आलं तर ठीक, नाही तर मग आता काही ठिकाणी काय होतं माहिती का, आपल्या क्वेश्चनमध्ये बऱ्याच ठिकाणी बुकमध्ये प्रिंट मिस्टेक असते आणि जर प्रिंट मिस्टेक असेल, एक पण कनेक्टिव्ह जर मागं पुढं झाला तर त्याचं इक्विव्हॅलेन्स ते घेत नाही. मग आपण चेक करू म्हणजे सोबत सॉल्व करून घेऊ. एक क्वेश्चन समजून घ्या, बाकीचे क्वेश्चन ॲटोमॅटिकली समजून जातील. ठीक आहे, मग चला आपण पहिला क्वेश्चन बघू. आता सोल्युशन आहे बघा, याच्यासाठी मी इथं पहिला क्वेश्चन लिहून घेतला आहे. मग आपण जसा पाठीमागं पहिल्या क्वेश्चनमध्ये ट्रूथ टेबल ड्रॉ केले त्याच पद्धतीनं तीच प्रोसिजर आणि तेच फॉर्म्युले यूज करून आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलेन्स दाखवायचं आहे. ठीक आहे, मग मी काय करतो, आता बघा सुरुवातीला किती स्टेटमेंट दिले त्यांनी, P आणि Q, बरोबर आहे. आणि जर 3 स्टेटमेंट दिले असते तर P, Q आणि R बनतील. पण इथं किती दिले, 2च दिले. मग आपण काय करणार, इथं P घेणार आणि इथं Q घेणार. ठीक आहे, मग आता 2च स्टेटमेंट जर असतील P आणि Q तर आपण ट्रू फॉल्सच्या व्हॅल्यू किती घेत असतो, 4 घेत असतो. आणि जर 3 स्टेटमेंट असेल तर आपण ट्रू आणि फॉल्सच्या व्हॅल्यू किती घेत असतो, तर 8 घेत असतो. ठीक आहे, या गोष्टी आपण पाठीमागं बघितल्या आहे. मग कशा पद्धतीनं घेणार आपण बघा, इथं ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स असं घेत असतो. त्याच्यानंतर इथं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, ह्या 2 गोष्टी. आता काय करायचं आपल्याला, LHS अगोदर आपल्याला ट्रूथ टेबलमध्ये काढून घ्यायचं. मग LHS जर काढायचं असेल तर इथं निगेशन P दिलं आहे बघा, आणि आपण बघितलं होतं जर निगेशन P किंवा निगेशन Q असं काही असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी पहिले निगेशनचा एक कॉलम तयार करून घ्यावा लागतो. मग आपण काय करू, निगेशन P साठी एक कॉलम तयार करून घेऊ. तो काय येईल, याचं निगेशन घ्यायचं आपल्याला Pचं. इथं येईल फॉल्स फॉल्स ट्रू आणि ट्रू, बरोबर आहे. आणि मग नंतर काय करू, आपण याच्यासाठी एक कॉलम तयार करून घेऊ. आता मग बघा, आता इथं काय करायचं, निगेशन P कंजंक्शन Q, याच्यासाठी एक कॉलम तयार करू आपण, म्हणजे आपले LHS पूर्णपणे सॉल्व होऊन जाईल. मग निगेशन P म्हणजे हा आणि Q या दोघांचं काय करायचं, आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे. आणि कंजंक्शनचा रूल काय असतो, जर ट्रू ट्रू असेल तरच ट्रू असतं, अदरवाईज काय असेल, फॉल्स असेल. हे आता तुम्ही ट्रूथ टेबल पाठ करून घ्या, कारण याच्याशिवाय आपल्याला या चॅप्टरमध्ये पुढं काहीच नाही मिळणार. ओके, नाव आता बघा, याचं कंजंक्शन फॉल्स ट्रू काय असतं, फॉल्स असेल, फॉल्स 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 असेल, ट्रू ट्रू हा येईल ट्रू, आणि ट्रू फॉल्स हा काय असेल, फॉल्स असेल. ओके, एक साईड आपली क्लिअर झाली LHS. आता RHS जर दाखवायचं, आता इथून पुढं आपण RHS दाखवणार. RHS दाखवण्यासाठी बघा इथं एक ब्रॅकेट दिलं आहे आणि या ब्रॅकेटचं कंजंक्शन घेतलं आहे निगेशन P सोबत. ओके, मग आपल्याला निगेशन Pचा आपण ऑलरेडी काढला आहे. मग आपल्याला P डिजक्शन Q दाखवायचं आहे, तर मग आपण डायरेक्ट दाखवू शकतो P डिजक्शन Q. याच्यासाठी आपण काय करू, एक कॉलम काढून घेऊ.
काय येईल? डिजक्शनचा काय रूल असतो? फॉल्स फॉल्स असेल तर फॉल्स असतो, अदरवाईज काय ट्रू. फॉल्स फॉल्स असेल तर फॉल्स येईल, अदरवाईज काय असतो? ट्रू. मग इथं काय येईल? हे बघा या दोघांचा ट्रू 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 आणि इथं फॉल्स हा असतो डिजक्शनसाठी स्टँडर्ड. मग आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? या ब्रॅकेटचा कंजंक्शन घ्यायचं निगेशन पी सोबत. मग काय करणार? इथं आपण लिहून घेऊ पी डिजक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी. म्हणजे काय येऊन जाईल? चला शेवटचाच कॉलम आहे आपण. मग याचा आणि निगेशन पीचा आपल्याला काय करायचं? इथं या दोघांचं काय करायचं? कंजंक्शन घ्यायचं. कंजंक्शनचा रूल पुन्हा तोच, ट्रू ट्रू देन ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग इथं बघा निगेशन पी आणि हा ट्रू फॉल्स ट्रू, कंजंक्शन म्हणजे काय असतं? फॉल्स. फॉल्स ट्रू और फॉल्स आणि ट्रू ट्रू देन ट्रू आणि ट्रू फॉल्स हा काय असतो? फॉल्स. ओके, मी याला खाली जॉईन करून घेतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ट्रूथ टेबल एक्झाममध्ये व्यवस्थित ड्रॉ करणे, म्हणजे आपले मार्क्स कटत नाही. चेक करा. काय चेक करायचं आपल्याला? बघा हां, एल एच एस काय होती? हे बघा, ही होती आपली एल एच एस आणि आर एच एस काय आहे? ही आहे आपली आर एच एस. चेक करा बरं, दोन्ही पण सारखेच आहे का? हे बघा फॉल्स 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 ट्रू ट्रू आणि हा पण फॉल्स आणि हा पण फॉल्स. म्हणजेच काय? एल एच एस इक्वल टू आर एच एस. जर दोघांच्या व्हॅल्यू सारख्या आल्या तर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न याला आपण काय म्हणू शकतो? लॉजिकल इक्विव्हॅलेन्स. ट्रूथ टेबलमध्ये आणि याच्यामध्ये काडीचाही फरक नाही. फक्त काय दिलं आहे माहिती आहे का? असं समजून चला की दोन स्टेटमेंट पॅटर्न एकाच क्वेश्चनमध्ये दिले, पण त्याचं उत्तर मात्र काय आलं पाहिजे? सेम आलं पाहिजे. मग आपण इथं काय म्हणू शकतो? इथं काय म्हणणार आपण? एल एच एस इक्वल टू आर एच एस. देअरफोर given statement pattern is logical equivalence. ठीक आहे, याला शॉर्टकट नका लिहू बेटा हो तुम्ही, याला लॉजिकल इक्विव्हॅलेन्स पूर्णपणे लिहून घेत जा. ओके, कळालं लॉजिकल इक्विव्हॅलेन्स काय असतं? त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन बघू. बघा आपण काय दिलं आहे, इकडे घेतो. सेकंड निगेशन P disjunction Q disjunction negation P conjunction Q is logically equivalent to P. हा हे सिम्बॉल कशाचा असतो? तो लॉजिकली इक्विव्हॅलेन्सचा असतो. मग मी काय करतो, एक टेबल ड्रॉ करून घेतो अगोदर. स्टेटमेंट किती आले आपल्याला? दोनच. मग जर दोनच आले तर आपण किती काढणार? 4 व्हॅल्यू लागेल की नाही आपल्याला? मग आपण 4 व्हॅल्यूसाठी एवढा काढून घेऊ. समजा पी आणि क्यू तर असतो. ठीक आहे, मग चला आपण काय करू? इथं पी आणि इथं क्यू, हे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता काय करायचं? एल एच एस बघा, तो असं जरी वाटत असलं की एल एच एस इथं खूप मोठी आली आहे म्हणून, पण असं काही आहे का? नाही. आपण याच्यापेक्षा मोठे मोठे ट्रूथ टेबल ड्रॉ केले, त्याच्यामुळे हा काय चिल्लर कार्यक्रम आहे, एक छाटछूट भंगार होऊन जातं. मग आता बघा, हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट दोन्ही लागणार आहे. ते लागायच्या अगोदर निगेशन आहे का कोणाचं? हे तर पीचं निगेशन दिलं आहे, क्यूचं आहे का? नाही. मग आपण निगेशन पी तयार करून घेऊ पहिले. ते काय येईल? फॉल्स फॉल्स ट्रू आणि हा ट्रू. ठीक आहे, मग इथं मी काय करतो, एक कॉलम ड्रॉ करून घेतो. आता काय करणार? बघा, आधी याला काढता की याला काढता? ठीक आहे, याला घेऊ, याचं निगेशन घेऊ आणि मग याच्यासोबत डिजक्शन घेऊ. मग हे काय येईल? पी डिजक्शन क्यू. हा तर स्टँडर्डच आहे. काय येईल ते बघा, पी डिजक्शन क्यू काय असतं? ट्रू 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 आणि हा फॉल्स. काय? फॉल्स फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग
त्याच्यानंतर आता हा झाला याचं घ्यायचं आपल्याला निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ पी डिजक्शन क्यू. याचं निगेशन कसं घेणार, याचं निगेशन याच्यासाठी घ्यायचं हां, फॉल्स 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 आणि ट्रू. सिम्पली इथं जिथं ट्रू आहे तिथं फॉल्स, जिथं फॉल्स आहे तिथं ट्रू लिहून टाकायचं. आता हा तर झाला कंप्लीट. आता आपण इथं घेऊ निगेशन पी कंजंक्शन क्यू. ठीक आहे. मग काय येईल, निगेशन पी कुठे आहे, निगेशन पी आणि कंजंक्शन घ्यायचं क्यू सोबत, म्हणजे याचावाला तो काय येईल, कंजंक्शन काय, ट्रू ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणजेच काय, ट्रू फॉल्स हा फॉल्स येईल, फॉल्स फॉल्स हा पण फॉल्स येईल, ट्रू ट्रू हे ट्रू येईल आणि फॉल्स ट्रू हा काय येईल, हा पण फॉल्स येईल. ओके, कळतंय एवढं. याला थोडं आपण वाढवून घेऊ. आता बघा, आता ह्या दोघांचं काय करायचं, आपल्याला डिजक्शन घ्यायचं. मग मी याला 1 नंबर नाव देतो, याला 2 नंबर नाव देतो, कारण ते खूप मोठं लिहायला होऊन जाईल, त्याच्यामुळं आपल्याला जागा थोडी कमी पडेल. मग काय करू आपण, इथं 1 1 डिजक्शन 2 असं घेऊ. म्हणजेच काय येईल, मग चला सांगा इथं काय येईल, डिजक्शन आहे ना या दोघांचं, डिजक्शन म्हणल्यावर इथं काय, फॉल्स फॉल्स देन फॉल्स, फॉल्स फॉल्स देन फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू, आणि इथं काय येईल, ट्रू फॉल्स ट्रू. ओके, असं असतं. मग आता हा झाला आपला LHS टोटल. आता आपल्याला काय पाहिजे, निगेशन पी. निगेशन पी तर आपण ऑलरेडी काढला आहे, बरोबर आहे. हे बघा इथं निगेशन पी आहे. मग आता इथं आपण नाही जरी म्हटलो तरी पण चालेल, काय येऊन जाईल, किंवा म्हणायचं असेल तर वेगळं पण म्हणू शकतो, पण काही गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण निगेशन पी काढला आहे. मग चेक करा बरं. आपण काय इथं मी काय करतो, टेबल कनेक्ट करून घेतो. ठीक आहे. मग आता बघा निगेशन पी कसा, इथं आला आहे आपला निगेशन पी, आणि इथं काय आपला ही RHS आणि ही LHS. बघा फॉल्स फॉल्स आणि ट्रू ट्रू आलं, म्हणजे LHS इक्वल टू RHS जर आलं तर आपण काय म्हणू शकतो की गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकली इक्विव्हॅलेन्स. मग इथं लिहून घ्या, LHS इक्वल टू RHS, therefore given statement pattern is logically equivalence. कळतंय, एक साधं आणि सरळ सोपं आहे, एक सिम्पली पद्धतीनं होऊन जाईल. ओके, सेकंड पण आपला लॉजिकली इक्विव्हॅलेन्स येऊन गेलं. आता काय करू आपण, 3rd नंबरचं सॉल्व करू. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, 3rd घेऊ. काय दिलं आहे, निगेशन पी डिजक्शन क्यू, नाही ना हा नाही आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेन्स टू निगेशन पी डिजक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी कंजंक्शन क्यू. ओके, अशा पद्धतीनं दिला आहे आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न, आणि आपल्याला चेक करायचं की तो लॉजिकली इक्विव्हॅलेन्स आहे की नाही आहे म्हणून. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, ट्रूथ टेबल ड्रॉ करावं लागेल. ट्रूथ टेबल ड्रॉ करण्यासाठी दोनच स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार, बघा आता आपण काय करू, LHS इक्वल टू RHS दाखवायचं आहे. मग त्याच्या अगोदर P आणि Q तयार करून घेऊ. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, आणि इकडं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स.
इकडं निगेशन आहे का? आता बघा पीचं पण निगेशन नाही आहे आणि क्यूचं पण निगेशन नाही आहे, म्हणजे आपल्याला ही एक गोष्ट सोपी होऊन गेली. इथं पी डबल इम्प्लाईज क्यू हा सरळ सरळ येऊन जातो बघा. स्टँडर्ड आहे. डबल इम्प्लाईजचं काय असतं, जर ट्रू ट्रू असेल तर ट्रू आणि जर फॉल्स फॉल्स असेल तरी पण ट्रू. ओके. आता आपल्याला काय करायचं, आर एच एस शो करायची. मग आर एच एस हे बघा, हा एक मोठा ब्रॅकेट आहे, त्याच्यानंतर हे दोन छोटे ब्रॅकेट आहे आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचं दिलं आहे आपल्याला निगेशन. मग आपण काय करणार, अगोदर हा ब्रॅकेट मग हा ब्रॅकेट, मग ह्या दोघांचं घ्यायचं आपल्याला कंजंक्शन आणि मग त्या पूर्ण घ्यायचं निगेशन. मग आपण पहिले काय करू, इथं तयार करून घेऊ पी डिजक्शन क्यू. पी डिजक्शन क्यू कसा येणार, डिजक्शनचा रूल्स काय असतो, ट्रू 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 फॉल्स. त्याच्यानंतर पी कंजंक्शन क्यू हा करून घेऊ, तो काय येईल, ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स, कारण हा स्टँडर्डच आहे की नाही. मग त्याच्यानंतर आता याचं निगेशन घ्यायचं बघा आपल्याला, निगेशन पी कंजंक्शन क्यू म्हणजे काय येईल, याचं निगेशन काय येईल, फॉल्स ट्रू ट्रू ट्रू, म्हणजे इथं जिथं ट्रू तिथं फॉल्स, तिथं फॉल्स तिथं ट्रू घेऊन टाकायचं. आता हे दोन्ही पण आले बघा. मग मी काय करतो, याला देतो 1 नंबर नाव आणि याला देतो 2 नंबर नाव आणि मग याचं आणि याचं काय करायचं आपल्याला, कंजंक्शन 1 कंजंक्शन 2. काय येऊन जाईल ते, या दोघांचं कंजंक्शन. कंजंक्शनचा रूल्स काय असतो, जर ट्रू ट्रू असेल तर ट्रू असतो, अदरवाईज काय फॉल्स असणार. म्हणजे काय, ट्रू फॉल्स, इथं काय येऊन जाईल, फॉल्स येईल. इथं ट्रू ट्रू हा पण काय येईल, ट्रू येईल. इथं ट्रू ट्रू देन ट्रू, इथं फॉल्स ट्रू हा काय फॉल्स येईल. ओके ओके. आता ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला, या दोघांचं पण घ्यायचं निगेशन. हे बघा, हे पूर्ण ब्रॅकेट सॉल्व झालं आणि या पूर्ण ब्रॅकेट सॉल्व झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, त्याचं निगेशन घ्यायचं. म्हणजे आपण याला करणार, याला आपण 3 नंबर म्हणून घेऊ, निगेशन 3. ओके. ट्रूच्या फॉल्सच्या जागी ट्रू, इथं फॉल्स, इथं फॉल्स आणि इथं ट्रू. चेक करा बरं, एल एच एस इक्वल टू आर एच एस येतं आहे का. हे बघा, एल एच एस कुठं गेली आपली, इथं आहे एल एच एस आणि इथं आली आहे आर एच एस. मग जर एल एच एस इक्वल टू आर एच एस असेल तर आपण काय म्हणू शकतो, एल एच एस इज इक्विव्हॅलेंट टू, इक्विव्हॅलेंट म्हणत जा, आर एच एस. देअरफोर given statement pattern is काय, लॉजिकल इक्विव्हॅलेन्स. ओके, समझ में आया. काय असतं लॉजिकल इक्विव्हॅलेन्स, एकदम चिल्लर आहे बघा. जसं आपण ट्रूथ टेबल ड्रॉ केला तशाच पद्धतीने काय करावं लागतं, लॉजिकल इक्विव्हॅलेन्स शो करावं लागतं. ठीक आहे. चला 4थ्या नंबरचा क्वेश्चन. एक काम करा, हा 4थ्या नंबरचा जो क्वेश्चन आहे तो होमवर्क करा, कारण आपल्याला ऑलरेडी या क्वेश्चनमध्ये 10 एक्झाम्पल बघायचे आणि 10 मध्ये तुम्ही 1-2 तो होमवर्क करशील की नाही. त्याच्यासाठी काय करा, काय करावं लागेल बघा, मी सांगतो. एल एच एस दाखवायची आणि आर एच एस दाखवायची. हा ब्रॅकेट तयार करून घ्यायचा, पीचं इम्प्लिकेशन त्याच्यासोबत घेऊन टाकायचं. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट तयार करायचा, निगेशन पी तुम्ही घ्यायला असणार आहे, याचं इम्प्लिकेशन याच्यासोबत घ्यायचं आणि अशाच पद्धतीनं एल एच एस इक्वल टू आर एच एस दाखवायचा. ठीक आहे. एवढा क्वेश्चन तुम्ही होमवर्क करणार, बाकीचे स्क्रीनशॉट काढून घ्या. बाकी बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपला 5 नंबरचा. सोल्युशन 5th नंबर आहे. काय दिलं आहे, पी डिजक्शन क्यू implies R equivalent to P conjunction R conjunction Q implies R. आता इथं गंमत बघा काय दिली आहे. आता इथं स्टेटमेंट किती आहे, P Q आणि R. ठीक आहे. जर 3 स्टेटमेंट असेल तर 3 स्टेटमेंटसाठी आपल्याला व्हॅल्यू किती घ्यावं लागतात, 8 व्हॅल्यू घ्यावं लागतात.
मग आपण काय करू, ट्रूथ टेबल ड्रॉ करू, मग बघू काय काही नाही. आता मी इथं थोडं छोटं छोटं काढतो हां, म्हणजे आपल्याला जागा पुरली पाहिजे. काही नाही, समजून गेलं ना तुम्हाला आता कसं काढायचं असतो म्हणून. पी क्यू आणि हा आर. ठीक आहे. मग काय करणार, हे बघा, इथं घ्यायचा पी, इथं घ्यायचा क्यू आणि इथं घ्यायचा आर. मग काय करणार, याच्या 4 व्हॅल्यू घ्यायच्या, ट्रू 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 आणि नंतर फॉल्स 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 फॉल्स. ठीक आहे, 4 ट्रू आणि 4 फॉल्स. नंतर काय करणार, क्यूच्या घ्यायच्या 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. ओके. आरच्या काय घेणार, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू फॉल्स ट्रू आणि फॉल्स. ओके. आता काय करायचं, LHS दाखवायची आपल्याला. LHS दाखवण्यासाठी अगोदर पी डिजक्शन क्यू घेऊ आणि मग काय करू, इम्प्लिकेशन आर घेऊ. म्हणजे पी डिजक्शन क्यू. ठीक आहे. डिजक्शनचा नियम काय असतो, फॉल्स फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. मग इथं काय करणार आपण, बघा, ट्रू ट्रू देन ट्रू. आता पहिले 4 तर ट्रूच आहे, त्याच्यामुळं काय येईल, ट्रू 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 आणि इथं ट्रू. नंतर काय, फॉल्स ट्रू, काय येईल, ट्रूच येईल. नाही, इथं फॉल्स ट्रू काय येईल, ट्रू येईल. फॉल्स ट्रू, आपण ट्रूच येईल. फॉल्स 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 येईल आणि हा फॉल्स फॉल्स काय येईल, फॉल्स येईल. ओके. आता काय करू, पी डिजक्शन क्यू याचं इम्प्लिकेशन घ्यायचं आपल्याला आर सोबत. ओके. नाव इथं आर आहे. आता आर सोबत इम्प्लिकेशन कसं घेणार, याचं आणि याचं. इम्प्लिकेशनमध्ये एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची की जो पहिले दिला आहे त्याचा सिक्वेन्स अगोदर घ्यायचा, जो सेकंड नंबरला चालणार नाही. मग इथं बघा, ट्रू ट्रू काय असणार, ट्रू ट्रू फॉल्स हा काय असणार, फॉल्स. ट्रू 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 फॉल्स फॉल्स. ट्रू 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 फॉल्स फॉल्स. फॉल्स ट्रू ट्रू आणि फॉल्स फॉल्स काय असेल, ट्रूच असेल. ओके. आता ही झाली आपली LHS. RHS साठी काय करायचं, इथं बघा, आपल्याला P इम्प्लाइज आर घ्यावा लागेल. काय, घेऊन टाकू आपण. मग P इम्प्लाइज आर कुठं, हे बघा, हा P आणि हा आर. मी इकडचा बघतो, तुम्ही इकडचा ऑब्झर्व करा. ठीक आहे. ट्रू ट्रू देन ट्रू ट्रू फॉल्स देन फॉल्स ट्रू ट्रू देन ट्रू ट्रू फॉल्स देन फॉल्स फॉल्स ट्रू देन ट्रू फॉल्स फॉल्स देन ट्रू फॉल्स ट्रू हा ट्रू आणि फॉल्स फॉल्स हा काय, हा पण येईल ट्रू. ओके. त्याच्यानंतर आपल्याला क्यू इम्प्लाइज आर घ्यावा लागेल. क्यू इम्प्लाइज आर कसा घेणार, क्यू इम्प्लाइज आर, क्यू कुठे आहे, हा क्यू आणि हा आर. आता शेजारी शेजारी असलं का थोडं पाहायला पण थोडं व्यवस्थित असतं. ठीक आहे. मग आता काय करणार, ट्रू ट्रू, इकडे लक्ष ठेवा, ट्रू ट्रू देन ट्रू ट्रू फॉल्स 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 ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू 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 फॉल्स काय, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू आणि फॉल्स फॉल्स ट्रू. ओके. इम्प्लिकेशनचा रूल्स काय असतो, ट्रू 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 फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. आता एक काम करू, याला मी 1 नंबर म्हणतो आणि याला 2 नंबर म्हणतो, आणि 1चं आणि 2चं काय घेऊ आपण, कंजंक्शन. ओके. 1 आणि 2 काय येईल, ट्रू ट्रू, कंजंक्शन काय असतो, ट्रू ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू 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 फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू 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 फॉल्स
false, true true then true, true true then true. ओके. नाव आता आपण चेक करू की आपलं LHS इक्वल टू RHS येतं आहे की नाही म्हणून. LHS कुठं गेली, हे बघा इथं इथं हां, इथं ट्रू इथं ट्रू, इथं फॉल्स इथं फॉल्स, इथं ट्रू इथं ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम जर सेम आला तर आपलं दिलेलं इक्वेशन, हे दिलेलं लॉजिकल इक्विवलन्स कसं आहे, सेम आहे. मग आपण काय म्हणणार, LHS इज इक्विवलंट टू RHS. देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकली इक्विवलन्स. कळलं झालं काय असतं काय नाही. मग आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय दिला आहे, 6वा क्वेश्चन आहे बघा. P implies Q implies R is equivalent to P conjunction Q, P implies Q conjunction P implies R. आता याच्यासाठी काय करायचं आपल्याला, ट्रूथ टेबल ड्रॉ करावं लागेल. किती स्टेटमेंट आले, P Q आणि R. जर 3 स्टेटमेंट आले तर 3 साठी आपण पुन्हा किती व्हॅल्यू घेणार, 8 व्हॅल्यू घेणार. त्याच्यासाठी आपण काय करून घेऊ, P Q आणि R. इथं P Q आणि R. P साठी काय, ट्रू 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 ट्रू, फॉल्स 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 फॉल्स, 4 4. त्याच्यानंतर ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. इकडं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. या 3 काय झाले, 3 काय झाले आपले स्टँडर्ड झाले P Q R. LHS काय दिलं आहे बघा. आता आपल्याला हा ब्रॅकेट करायचा आणि त्याचं P सोबत इम्प्लिकेशन. मग आपण काय करू, Q कंजंक्शन R. ठीक आहे. मग काय येईल, Q कुठं आहे, याचं आणि याचं कंजंक्शन, ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू, कारण कंजंक्शन काय असतो, ट्रू ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. मग इथं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स 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 फॉल्स, ट्रू ट्रू देन ट्रू ट्रू फॉल्स 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 ट्रू फॉल्स 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 फॉल्स. हे झालं आपलं सरळ सरळ. मग याचंच आपण काय करू, P इम्प्लाइज Q कंजंक्शन R. ओके. काय येईल ते, P इम्प्लाइज, P कुठे आहे इथं, आणि याच्यासोबत घ्यायचं आपल्याला इम्प्लिकेशन. काय येईल चेक करा. हे बघा, इम्प्लिकेशन म्हणजे काय, ट्रू फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. म्हणजे इथं ट्रू ट्रू काय येईल, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स 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 ट्रू ट्रू. मग हे सगळेच काय येऊन जाईल, ट्रू येईल, कारण इकडं काय आले आपले पूर्ण फॉल्स आहे. LHSचा संपला विषय. आता RHSचा. RHS साठी आपल्याला 2 ब्रॅकेट करावं लागतील. पहिले P इम्प्लाइज Q घेऊ आपण, P इम्प्लाइज Q काय येईल तो, मग P इम्प्लाइज Q, P इम्प्लाइज Q इथे आहे बघा, या दोघांचं इम्प्लिकेशन, ट्रू फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. इथं काय येईल, ट्रू ट्रू देन ट्रू 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 देन ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स 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 ट्रू ट्रू. आणि हे सगळे काय येऊन जाईल, बाकीचे ट्रू येऊन जाईल. ओके, कारण इकडं तर फॉल्सच आहे. मग त्याच्यानंतर P इम्प्लाइज R घेऊ. P इम्प्लाइज R काय येईल इथं, चला, ट्रू ट्रू देन ट्रू ट्रू फॉल्स
फॉल्स, ट्रू ट्रू हा ट्रू, ट्रू फॉल्स हा काय फॉल्स, फॉल्स ट्रू, मग हे सगळेच काय येऊन जाईल ट्रू येऊन जाईल, कारण हे फॉल्स आहे आणि जर आधी फॉल्स असेल तर फॉल्स येण्याचा काही संबंध येतच नाही. मग आता हे काय झालं आपलं, ह्या दोघांचं काय घ्यावं लागेल, मी याला 1 नंबर म्हणतो आणि याला 2 नंबर म्हणतो. मग आपल्याला काय करावं लागेल, 1 कंजंक्शन 2. ओके, टेबल तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करून घ्या बरं, कारण आपला खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. मग ह्या दोघांचं कंजंक्शन ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू 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 ट्रू. ओके, चेक करू आपण काय. हे बघ, LHS कुठं आहे, इकडं आहे LHS, आणि RHS कुठं आहे, इकडं आहे RHS. चेक करा बरं, ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स, आणि बाकीचे हे ट्रू आणि हे पण ट्रू. म्हणजेच काय हो, LHS इज इक्वल टू RHS. Therefore given statement pattern is logically equivalence. कळालं, काही फरक आहे का ह्या क्वेश्चनमध्ये आणि प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये? काहीच नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आता काय दिलं आहे, आता हा क्वेश्चन होता आपला 6वा. 7व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला मिस्टेक आहे. काय केलं आहे त्यांनी, 7व्या क्वेश्चनमध्ये एक सिम्बॉलच दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपण तो क्वेश्चन काय करू, स्किप करू, आपण नंतर घेऊ त्याला. आपण डायरेक्ट काय करू, आता हे 2 क्वेश्चन आहे बघा, आता 3 क्वेश्चन आहे अजून पुढं, एक 8वा 9वा आणि 10वा, सगळे सारखेच आहे, सिमिलर आहे. आता आपल्याला 2 स्टेटमेंटचं पण कळालं आणि 3 स्टेटमेंटचं पण कळालं. आता आपण काय करू, याच्यामधला एक घेऊ अजून, आणि बाकीचे मग तुम्ही होमवर्क करा. एक काम करू, 9 नंबरचा आपण काय करू, 8 नंबरचा आपण होमवर्क करू आणि 9 नंबरचा इथं सॉल्व करू, म्हणजे आपला खूप जास्त टाईमपास होणार नाही. मग 9 नंबर आहे बघा, काय दिलं आहे, ब्रॅकेट निगेशन ऑफ P डिजक्शन Q, डिजक्शन P डिजक्शन Q, ब्रॅकेट क्लोज, कंजंक्शन R इज इक्वल टू R. ओके, आपण याच्यासाठी ट्रूथ टेबल ड्रॉ करू. ट्रूथ टेबल थोडा आपल्याला काय करावं लागेल, छोटा घ्यावा लागेल, म्हणजे मग व्यवस्थित जागा पुरेल. ओके, हे झालं आपलं P Q आणि R साठी. मग इथं P Q इथं R, तेच पुन्हा नेहमीचं ट्रू 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 ट्रू, फॉल्स 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 फॉल्स. ओके, इकडं ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, इकडं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, मग आता काय करायचं, LHS तयार करायची आपल्याला. LHS तयार करण्यासाठी बघा, हा एक ब्रॅकेट आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे. आपण काय करू, 2 तयार करू आणि त्या दोघांचं डिजक्शन घेऊ. म्हणजे काय येईल, इथं P डिजक्शन Q, P डिजक्शन Q काय येईल, Pचं आणि Qचं डिजक्शनचं रूल्स, फॉल्स फॉल्स देन फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग इथं ट्रू ट्रू काय येईल, पहिले 4 तर ट्रू आहे, म्हणजे ट्रू 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 ट्रू. नंतर इथं फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. ठीक आहे, आता याचं निगेशन लागतं, म्हणजे निगेशन ऑफ P डिजक्शन Q, हा तयार करून घेऊ. याचं निगेशन म्हणजे काय, फॉल्स 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 फॉल्स, ट्रू आणि ट्रू, जिथं ट्रू आहे तिथं फॉल्स करून टाकायचं,
जिथं फॉल्स आहे तिथं ट्रू करून टाकायचं. आता हा झाला. आता हा लागल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, याचं आणि याचं सेमच आहे की नाही. मग आपण समजा काय केलं, नाही आपल्याला करावंच लागेल कारण त्याचं आपल्याला डिडक्शन. एक काम करू आपण, हे बघा पी डिडक्शन क्यू आपण इथं घेतला आहे, त्याचं निगेशन घेतलं आहे. आता याचं आणि याचं काय करायचं, डिडक्शन घ्यायचं. मग आपण काय करू, एक काम करू, याला 1 नंबर आणि याला 2 नंबर नाव देऊ. ठीक आहे. आणि 1 नंबर आणि 2 नंबर याचं काय करू, डिडक्शन घेऊ. म्हणजे बघू आपण येतं की नाही येत. म्हणजे काय करावं लागेल, या दोघांचं डिडक्शन म्हणजे काय, फॉल्स फॉल्स देन फॉल्स. इथपर्यंत तर ट्रूच आहे बघा सगळे, बरोबर आहे. म्हणजे सगळे ट्रू येईल. ट्रू 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 ट्रू, त्याच्यानंतर ट्रू, त्याच्यानंतर हा पण ट्रू आणि हा पण ट्रू, कारण या दोघांपैकी हे 2 ट्रू आहे. हे झालं. आता यांचं आपल्याला याला म्हणू आपण 3 नंबर आणि 3 नंबरचं कंजंक्शन घ्यायचं आपल्याला आर सोबत. म्हणजे या कॉलमचं कंजंक्शन घ्यायचं आर सोबत. म्हणजे काय येईल बघा, ट्रू ट्रू देन ट्रू, फॉल्स म्हटल्यावर इथं येईल फॉल्स, इथं ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू देन ट्रू, फॉल्स ट्रू, 1 2 3 4 5, इथं फॉल्स ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू देन ट्रू आणि फॉल्स ट्रू येईल फॉल्स. ओके, याला आपलं टोटल LHS. आता RHS बघू आपण, बरोबर आहे का. आता आर तर दिलं आहे आपल्याला, आर आपण चला तरी पण एक सेपरेट करून घेऊ. आर काय उलट घेऊन टाकायचं, फॉल्स ट्रू नाही, आर तर आहेच ना आपल्याकडं. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बघा बरं, चेक करा. हे बघा, हे काय आपलं इथं दिलं आहे आपल्याला LHS आणि ही आपली RHS. म्हणजेच काय आलं पुन्हा इथं LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकली इक्विव्हॅलेन्स. ओके, अशा पद्धतीनं होता आपला क्वेश्चन नंबर 2, ज्याच्यात काय करायचं होतं आपल्याला, दिलेले क्वेश्चन हे लॉजिकली इक्विव्हॅलेन्स दाखवायचे होते. आणि खूप सोपं आहे. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 जवळपास सगळे सिमिलरच होते. आणि नंतर बघायचं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 झाला म्हणजे आपला एक्सरसाइज 1.2 समाप्त होऊन जाईल. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग बघू आपण क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपला, एक्झामिन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन ऑर कंटिंजन्सी. काय असतं टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिंजन्सी. आपण ट्रूथ टेबल बघितला. ट्रूथ टेबलमध्ये असा जो काही इथं शेवटचा कॉलम येत होता, त्या शेवटच्या कॉलममध्ये जर सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या तर त्याला आपण काय म्हणत असतो, टॉटॉलॉजी म्हणत असतो. जर सगळ्या व्हॅल्यू ह्या फॉल्स आल्या तर आपण त्याला कॉन्ट्रडिक्शन म्हणत असतो. आणि जर काही व्हॅल्यू ट्रू आल्या आणि काही व्हॅल्यू जर फॉल्स आल्या तर आपण त्याला कंटिंजन्सी म्हणत असतो. ठीक आहे. मग थर्ड क्वेश्चन आहे बघा, आपल्याला काय करायचं की हे स्टेटमेंट पॅटर्न दिले, स्टेटमेंट पॅटर्नला आपण ट्रूथ टेबलमध्ये ड्रॉ करून घेणार आणि मग ठरवणार की दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की कंटिंजन्सी आहे. ठीक आहे, मग त्यासाठी आपण पहिला क्वेश्चन बघू. बघा काय दिलं आहे आपल्याला, पी कंजंक्शन क्यू ब्रॅकेटमध्ये, मग डबल इम्प्लिकेशन क्यू डिजक्शन पी. ठीक आहे, मग आपण काय करू, ट्रूथ टेबल ड्रॉ करून घेऊ. त्याच्यासाठी
सेम आहे बघा, पाठीमागचे जे काही 2 क्वेश्चन होते ना आपले सिमिलर आहे. इथं काय दिलं आहे आपल्याला, इथं दिले 2 स्टेटमेंट आणि जर 2 स्टेटमेंट असतील तर आपण किती व्हॅल्यू घेत असतो, 4. आता हे तर सांगायची गरज नाही ना, खूप वेळेस झालं आहे. मग इकडे घेणार P आणि इकडे घेणार Q. ठीक आहे. मग व्हॅल्यू काय असतात, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. इकडं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता 2 ब्रॅकेट दिले सिंपल सिंपल. पहिले हे ब्रॅकेट तयार करून घेणार, मग हे ब्रॅकेट तयार करून घेणार आणि मग दोघांचा घेणार आपण इम्प्लिकेशन. मग चला पहिले घेऊ आपण P कंजंक्शन Q. P कंजंक्शन Q काय येईल, स्टँडर्ड असतं ट्रू ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. ओके. मग त्याच्यानंतर काय करणार, याच्यासाठी आपण सेपरेट कॉलम करून घेऊ. आता आपल्याला घ्यायचं Q रिजेक्शन P. Q रिजेक्शन P काय येईल, हा आणि हा तेच पुन्हा फॉल्स फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. ट्रू ट्रू आणि इथं काय येऊन जाईल, फॉल्स येऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर आता आपण एक काम करू, डायरेक्ट घेऊन टाकू P कंजंक्शन Q implies Q रिजेक्शन P. थोडा मोठा झाला हा कॉलम आपला. काय येईल दोघांचं इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशन याचं आणि याचं ट्रू फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. इथं येईल ट्रू, इथं येईल ट्रू, इथं पण येईल ट्रू आणि इथं पण येईल ट्रू. ठीक आहे. मग काय म्हणू शकतो आपण, इथं काय आलं शेवटच्या कॉलममध्ये बघा, ट्रू 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 देन ट्रू. म्हणजेच काय, इथं लिहायचं एका ओळीमध्ये ऑल व्हॅल्यूज ऑफ लास्ट कॉलम इज, all values of last columns are true, therefore given statement pattern is tautology. छोट्या टीला आपण काय म्हणत असतो, टॉटॉलॉजी म्हणत असतो, बरोबर आहे की नाही. मग बघा पहिल्याच क्वेश्चन आहे की नाही सिमिलर, सगळं ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आणि शेवटचा कॉलम ऑब्झर्व करायचा, ट्रू येतो की फॉल्स येतो म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, काय दिलंय त्यांनी, सेकंड P implies Q double implies negation P रिजेक्शन Q. ठीक आहे. असं दिलं आहे आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न. मग आपण एक काम करू, याच्यासाठी ट्रूथ टेबल ड्रॉ करून घेऊ, मग बघू काय येईल काय नाही. किती आहे, 2 स्टेटमेंट आहे म्हणजे आपल्याला 4 किमती घ्यावा लागेल. हा P चा आणि हा Q चा. काय येणार, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. त्याच्यानंतर ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता निगेशन P आला आहे बघा इथं, मग आपण काय करू, अगोदर निगेशन P पण तयार करून घेऊ. म्हणजे काय येईल तो, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. आता याची भरपूर प्रॅक्टिस झाली आपली, त्याच्यामुळे डायरेक्ट थोडं फास्ट करायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण पहिला ब्रॅकेट तयार करून घेऊ, P implies Q. P implies Q काय येईल, स्टँडर्ड असतो तो काय, ट्रू फॉल्स ट्रू ट्रू, या दोघांचं इम्प्लिकेशन घेणार. त्याच्यानंतर निगेशन P रिजेक्शन Q हा घ्यायचा आपल्याला, तो काय येईल, निगेशन P आणि याचं घ्यायचं रिजेक्शन. रिजेक्शनचा रूल्स फॉल्स फॉल्स असल
तरच फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू. मग इथं काय, इथं बघा निगेशन पी, इथं काय येईल ट्रू फॉल्स, याच्यानंतर ट्रू ट्रू. ओके, या दोघांचा. मग मी काय करतो, याला 1 नंबर नाव देतो आणि याला 2 नंबर नाव, आणि या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, ट्रूथ टेबल व्यवस्थित करून घ्या. आता या दोघांचं डबल इम्प्लिकेशन, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, ट्रू ट्रू ट्रू, आणि ट्रू ट्रू पण काय असतो, ट्रूच असतो. म्हणजेच काय, बघा बरं, चेक करा दिलेला स्टेटमेंट पॅटर्नचा लास्ट कॉलम ट्रू आला आहे की फॉल्स आला आहे, ट्रू. आणि जर ट्रू असेल तर आपला स्टेटमेंट पॅटर्न, आपण त्याला काय म्हणत असतो, टॉटोलॉजी म्हणत असतो. मग आपण इथे एका वळीमध्ये लिहून घेणार काय, गिवन नाही, ऑल व्हॅल्यूज ऑफ लास्ट कॉलम is true, therefore given statement pattern is काय, पुन्हा टॉटोलॉजी. ओके, काही अडचण याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण काय करणार, टॉटोलॉजी. आणि सगळेच्या सगळे क्वेश्चन सेम आहे बघा. जसं आपण 1 नंबरचा आणि 2 नंबरचा क्वेश्चन बघितला, म्हणजे आपण जिथं ट्रूथ टेबल काढला आणि नेक्स्टमध्ये लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवलं, सेम पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिन्जन्सी एक्सप्लेन करायचे. मग याच्यामध्ये सगळे सेम आहे. काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा, बाकीचे मी सॉल्व करून देतो. बघा, आता हा पण झाला आणि हा पण झाला. एक काम करू, हा 3rd आणि 4th नंबरचा आहे की नाही, मग याच्यापैकी 3rd तुम्ही काय करा, होमवर्क करा. ओके, आणि हा 4th नंबरचा मी सॉल्व करून देतो, म्हणजे मग फास्ट होईल. 4थ्या नंबरचा आहे बघा, काय दिलं आहे, P implies Q, कंजंक्शन Q आणि ब्रॅकेटमध्ये इम्प्लिकेशन P. एक गोष्ट ऑब्झर्व करा, इथं जो दिला आहे बघा, हा एक छोटा ब्रॅकेट आहे आणि हा एक मोठा ब्रॅकेट आहे, आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन कशासोबत घेतलं आहे, P सोबत. ओके, मग तयार काय करावं लागेल, पहिले हा ब्रॅकेट तयार करायचा, या ब्रॅकेटचं कंजंक्शन घ्यायचं Q सोबत, आणि मग हा पूर्ण तयार झाल्याच्या नंतर याचं इम्प्लिकेशन घ्यायचं P सोबत. ठीक आहे, करून घेऊ आपण, काही अडचण नाही, एकदम चिल्लर आहे. याच्यापेक्षा सोपं काही नाहीच आहे पुऱ्या मॅथमध्ये 12thच्या. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात घ्या, पण त्याच्यासाठी पाहिजे आपल्याला प्रॅक्टिस. P Q. ओके, मग हा P आणि हा Q म्हणजे काय येईल, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, हे 2 असतं आपले स्टँडर्ड. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता P implies Q बनवून घेऊ आपण. P implies Q हा पण स्टँडर्ड असतो. या काय येईल, ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, इकडं ट्रू इकडं पण ट्रू. ठीक आहे, आता आपण काय करू, P implies Q याचं कंजंक्शन घेऊ Q सोबत. ओके, नाव हे बघा, याचं आणि याचं घ्यायचं कंजंक्शन. कंजंक्शनचा रूल, ट्रू ट्रू असेल तर ट्रू असतो, अदरवाईज फॉल्स असतो. मग ट्रू ट्रू इथं ट्रू येईल, फॉल्स फॉल्स फॉल्स, इथं ट्रू ट्रू ट्रू, आणि इथं ट्रू फॉल्स काय येईल, फॉल्स येईल. बरोबर आहे. आता एक काम करू आपण, याला P तर आपल्याकडे ऑलरेडी आहे, म्हणजे काय येईल, याच्यासोबत याचं ब्रॅकेट घेऊ आपण, P कंजंक्शन Q, P implies Q कंजंक्शन Q, आणि मग पुन्हा याचं P सोबत काय घेऊ आपण, इम्प्लिकेशन घेऊ. मग याचं आणि याचं इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशनचा रूल, ट्रू फॉल्स देन फॉल्स. इथं काय येईल, ट्रू ट्रू फॉल्स काय येईल, हे बघा इथं याचं आणि याचं ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू,
त्याच्यानंतर फॉल्स ट्रू, हा पण काय येईल, ट्रूच येईल, कारण आधी फॉल्स आहे आणि मग नंतर ट्रू आहे. असं इकडून बघायचं बरं, इकडून तिकडं बघायचं नाही. फॉल्स ट्रू काय येईल, ट्रूच. त्याच्यानंतर ट्रू फॉल्स हा येईल फॉल्स, आणि फॉल्स ट्रू इथं फॉल्स आणि फॉल्स हा काय येईल, ट्रू. चेक करा बरं काय आहे. 3 आले ट्रू आणि 1 आलाय फॉल्स, म्हणजे आपल्याला इथं काय दिसतंय, पूर्णच्या पूर्ण फॉल्स पण नाही आहे आणि पूर्णच्या पूर्ण ट्रू पण नाही आहे. काही ट्रू आहे आणि काही फॉल्स आहे. मग आपण इथं काय म्हणू शकतो, इथं आपण म्हणणार गिवन स्टेटमेंट पॅटर्न आर neither tautology nor contradiction. Given statement pattern is neither tautology nor contradiction, किंवा सी म्हणा. therefore it is काय, it is contingency. ओके, समजतंय काय आहे काही नाही. अशा पद्धतीनं असतं बघा टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिंजन्सी काय असतं काही नाही. एकदम सोपं आणि सरळ साध्या सोप्या पद्धतीमध्ये काय की आता 4 क्वेश्चन समजा आपले झाले. आता बाकीचे पण सिमिलर पूर्णच्या पूर्ण असेच आहे, सॉल्व तर करणार आहे आपण, त्याचं टेन्शन नका घेऊ. पण त्याच्यामध्ये एक समजा एक 9-10 क्वेश्चन आहे, एक 7-8 आपण सॉल्व करू आणि 1-2 तुम्ही होमवर्कला करा. ठीक आहे, चला याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, मग बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपला 4th नंबर नाही 5th नंबर. आता एक काम करू आपण, हे बघा याच्यात पण 2 स्टेटमेंट आहे, याच्यात पण 2 स्टेटमेंट आहे, याच्यात पण 2 आहे आणि याच्यात पण 2 आहे. 2-2च स्टेटमेंट आहे, म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन सारखे सॉल्व करावं लागेल. मग एक काम करू आपण, हा पहिला जर तुम्हाला थोडा लेंदी वाटत असेल तर पहिला घेऊ आणि पहिला घेऊ आणि हे 3 काय करा तुम्ही होमवर्क करा. ठीक आहे, सेम आहे, म्हणजे असं होमवर्क करा म्हणजे सगळेच होमवर्कला द्यावं राहिले, मग तुम्ही काय सॉल्व करता असं काही नाही आहे. बरं, आपल्याला काय करायचं आहे की जे डिफिकल्ट क्वेश्चन आहे किंवा जे तुम्हाला अजिबातच सॉल्व करता येणार नाही असे क्वेश्चन आपण आवर्जून घेणार. एक क्वेश्चन आपण आपल्या टेक्स्टबुकचा प्रत्येक सॉल्व करून घेणार आहे, याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेक्स्टबुक किंवा दुसरं ऑथरचं बुक वापरायची गरज नाही, आपण कंप्लीट सिलेबस घेणार आहे. मग याच्यामध्ये काय असतं, सगळे क्वेश्चन तेच रिपीट दिलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात टाईमपास करत काही मजा नाही आहे. इथं कळालं तुम्हाला की तुम्ही स्वतः सॉल्व करा, आणि जर नाही कळालं तर तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की 24/7 अवेलेबल आहे, कधी पण मेसेज करा किंवा कॉल करा, इथं आपण तो सॉल्व करून घेऊ. ठीक आहे, किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो पुन्हा ॲड करून घेत जाऊ. मग आपण काय करू, आता 5व्या नंबरचा क्वेश्चन सॉल्व करू. इथं घेऊ आपण सोल्युशन. 5th नंबरचा आहे बघा, काय दिलं आहे, P डबल इम्प्लाइज Q कंजंक्शन निगेशन Q आणि इम्प्लाइज निगेशन P. याच्यासाठी आपण पुन्हा एक ट्रूथ टेबल ड्रॉ करून घेऊ. ट्रूथ टेबल ड्रॉ करायसाठी आपल्याला 2च स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळं काय खूप मोठी जागा काही लागणार नाही. ओके, P साठी आणि हा आपला Q साठी. इथं घ्या P, इथं घ्या Q, इकडं ट्रू फॉल्स फॉल्स, इकडं पण ट्रू फॉल्स हा फॉर्मॅट फिक्स आहे की नाही. आता निगेशन आहे का कुठं बघा बरं, निगेशन Q आहे, मग आपण काय करू, निगेशन Q तयार करून घेऊ अगोदर, म्हणजे तो काय येईल फॉल्स ट्रू. ओके, त्याच्यानंतर आता बघा हे ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण अगोदर, त्याच्यासाठी हा घेऊ P डबल इम्प्लाइज Q, काय येईल तो P डबल इम्प्लाइज Q, या दोघांचं डबल इम्प्लिकेशन, ट्रू देन ट्रू फॉल्स आणि मग इथं ट्रू. ओके, मग यांचं कंजंक्शन घ्यायचं आपल्याला निगेशन Q सोबत,
म्हणजेच काय, पी, एक काम करू, याला आपण एक नंबर नाव देऊ, मग 1 इम्प्लाइज A1 कंजंक्शन निगेशन Q. ठीक आहे, थोडं छोटं होत असेल तर ॲडजस्ट करून घ्या. याचं आणि याचं काय करायचं, आपल्याला कंजंक्शन घ्यायचं. ट्रू फॉल्स, हा फॉल्स, हा फॉल्स, हा फॉल्स आणि हा ट्रू येऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे पूर्ण ब्रॅकेट सॉल्व झालं, मग याला काय म्हणू आपण, 2 नंबर. मग 2 नंबरचं कंजंक्शन घ्यायचं आपल्याला निगेशन पी सोबत. निगेशन पी घेतलाच नाही आपण, एक काम करू, इथं निगेशन पी घेऊन टाकू. तो येईल फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू. बरोबर आहे, कारण आपल्याला निगेशन पीची आवश्यकता पडणारच होती, तो जो की आपण अगोदर नाही घेतला. ठीक आहे, नंतर पण घेतलं तर काही फरक पडत नाही. मग काय करणार आता, याचं आणि याचं घ्यायचं आपल्याला इम्प्लिकेशन. मग 2 इम्प्लाइज निगेशन पी, संपून जाईल एवढ्यातच. काय येईल तो इम्प्लिकेशन, ट्रू फॉल्स देन फॉल्स, म्हणजे काय, ट्रू, ट्रू, ट्रू आणि ट्रू, सगळेच काय येऊन जाईल, ट्रू येऊन जाईल. ओके, काय आलं, शेवटच्या कॉलमच्या व्हॅल्यूज काय आल्या, ट्रू आल्या. त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की ऑल व्हॅल्यूज ऑफ लास्ट कॉलम आर ट्रू, देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज काय, टॉटॉलॉजी. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्रडिक्शन, कंटिन्जन्सीचं एक आलं वाटतं मागं पाठीमागं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करू, आता तुम्ही 6, 7 आणि 8 हे होमवर्क करणार. ठीक आहे, हे 3 होमवर्क करणार. आता आपण काय करू, 9 नंबरचा एक्झाम्पल सॉल्व करू. x निगेशन P implies Q कंजंक्शन ऑफ P कंजंक्शन R. आता इथं ऑब्झर्व करा की स्टेटमेंट किती दिले आपल्याला, स्टेटमेंट 3 आले. आणि जर 3 स्टेटमेंट असेल तर आपल्याला काय करावं लागतं, 3 स्टेटमेंट असेल तर व्हॅल्यू किती घेणार आपण ट्रू फॉल्सच्या, एकूण 8, 1 नंबर, 2 नंबर आणि हा 3 नंबर. ठीक आहे, कशासाठी, पी साठी, क्यू साठी आणि आर साठी. मग इथं म्हणा ट्रू, 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 फॉल्स, फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स. 4 ट्रू घ्यायच्या आणि 4 फॉल्स घ्यायच्या. ओके, त्याच्यानंतर क्यूच्या काय येईल, ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स. आणि आरचं काय येत असता, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. ओके, अशा पद्धतीने हे तर फिक्स असतं. आता अगोदर आपल्याला काय करावं लागेल, निगेशन, हा ब्रॅकेट तयार करायचा म्हणल्यावर निगेशन पी तयार करावं लागेल. ठीक आहे, मग इथं निगेशन पी घेऊन टाकू आपण. काय येईल तो, फॉल्स, 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 ट्रू, 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 ट्रू. कशावरून येतं हे, इकडं जिथं ट्रू तिथं फॉल्स, जिथं फॉल्स तिथं ट्रू. मग आता घेऊ निगेशन पी कंजंक्शन इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, याचं आणि क्यूचं घ्यायचं आपल्याला इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन अगोदर हा बघायचा आणि नंतर हा बघायचा. आता पहिले 4 तर फॉल्स आहे, म्हणजे फॉल्स येण्याचा काही विषय नाही, म्हणजे तो काय येईल, ट्रू, 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 ट्रू. इथं बघा ट्रू, ट्रू, हे पण ट्रू, त्याच्यानंतर ट्रू, ट्रू, हा पण ट्रू, आणि ट्रू, फॉल्स, हा येईल फॉल्स, आणि फॉल्स हे ट्रू, फॉल्स हा पण काय येईल, फॉल्स येईल. ओके, आता काय करू, आता आपण तयार करून घेऊ पी कंजंक्शन आर. ओके, म्हणजे काय येईल तो, पी कंजंक्शन आर, याचं आणि याचं घ्यायचं आपल्याला कंजंक्शन. ट्रू, ट्रू, ट्रू,
त्याच्यानंतर इथं बघा ट्रू फॉल्स, हा काय येईल फॉल्स, ट्रू 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 फॉल्स फॉल्स. आता हे चारही पण फॉल्स आहे त्याच्यामुळे हे काय येईल फॉल्सच होतील. ठीक आहे. आणि मग आता शेवटचं याला म्हणू आपण 1 नंबर, याला म्हणू आपण 2 नंबर. 1चं आणि 2चं काय घ्यायचं आपल्याला कंजंक्शन घ्यायचं. म्हणजे काय येईल सांगा बरं कंजंक्शन याचं आणि याचं. इथं काय येईल ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, इकडं फॉल्स 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 आणि फॉल्स. बघा बरं 2 ट्रू आले आणि बाकी सगळे फॉल्स आले. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी पण नाही आहे आणि कॉन्ट्रडिक्शन पण नाही आहे. मग आपण काय म्हणणार इट इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, देअरफॉर इट इज काय इट इज कंटिंजन्सी. ओके. अशा पद्धतीने आपला 9th क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर बघू आपण 10th आणि या एक्सरसाइजचा शेवटचा क्वेश्चन. 10 नंबर दिलाय बघा, थोडा लेनली हा. P implies negation Q disjunction R double implies negation ब्रॅकेट मध्ये P implies Q implies R. ओके. बघा थोडा ब्रॅकेटचा गोंधळ केलाय त्यांनी इथं. गोंधळ म्हणजे दिलंय व्यवस्थित पण मग असं म्हणावं इतकं काही अवघड नाही आहे. मग चला आपण काय करू ट्रूथ टेबल ड्रॉ करून घेऊ. छोटाच करू म्हणजे आपल्याला जागा पण पुरली पाहिजे. ओके. हा P साठी, हा Q साठी आणि हा R साठी. इकडे काय घेणार इकडं ट्रू 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 ट्रू, इकडं फॉल्स 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 आणि फॉल्स, इकडं ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, इकडं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. हे 3 जे फिक्स असते फॉर्मॅट आपले ते झाले. त्याच्यानंतर काय करणार आता बघा अगोदर हा ब्रॅकेट पूर्ण सॉल्व करावा लागेल आणि नंतर हा ब्रॅकेट पूर्ण सॉल्व करावा लागेल. मग ज्यावेळेस ब्रॅकेट सॉल्व करत असतो त्यावेळेस मध्ये दुसरे छोटे ब्रॅकेट आले का आपण हे पाहणार अगोदर. मग इथं बघा हा एक छोटा ब्रॅकेट आला आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडं जो सॉल्व करताना मोठ्या ब्रॅकेटमध्ये हा एक छोटा ब्रॅकेट आला आहे. ओके. मग इथं काय करावं लागेल आपल्याला आपण पहिल्या ब्रॅकेटचा विचार करू. निगेशन Q तयार करून घ्यावा लागेल बघा. मग निगेशन Q जर तयार करायचा तर काय येईल तो याचा फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. ओके Q साठी. मग आता हा निगेशन Q डिस्जंक्शन R घेऊन टाकू आपण. काय येईल तो याचा डिस्जंक्शन घ्यायचा आपल्याला या दोघांचं डिस्जंक्शन. इथं येईल ट्रू फॉल्स ट्रू 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 फॉल्स ट्रू ट्रू असं येईल. कारण फॉल्स फॉल्स काय असतं फॉल्स असतं, अदरवाईज काय असतं ट्रू असतं. कशामध्ये डिस्जंक्शनमध्ये. त्याच्यानंतर घेऊ आपण P implies negation Q डिस्जंक्शन R. ठीक आहे. मग याचं इम्प्लिकेशन P इथं आणि याचं व्यवस्थित बघा हां. ट्रू ट्रू काय येईल ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू ट्रू, इकडं पण ट्रू इकडं पण ट्रू आणि हे फॉल्सच त्याच्यामुळे इकडं पण काय येऊन जाईल ट्रूच येऊन जाईल. ठीक आहे. आता याचा संपला विषय.
आता हा ब्रॅकेट तयार करून घेऊ. इथं पहिलं आपल्याला बनवावं लागेल क्यू इम्प्लाइज आर. मग क्यू इम्प्लाइज आर कुठे आहे, क्यू कुठे दिला आहे आपल्याला. खूप गरमी होती आज. ओके, मग क्यू इथे बघा, क्यू आणि इथं आर. मग इथं बघा ट्रू 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 येईल, ट्रू फॉल्स फॉल्स येईल, त्याच्यानंतर फॉल्स ट्रू ट्रू येईल, फॉल्स फॉल्स ट्रू येईल, ट्रू ट्रू ट्रूच येईल, ट्रू फॉल्स फॉल्स येईल, फॉल्स ट्रू ट्रूच येईल आणि फॉल्स फॉल्स काय येईल, हा पण ट्रूच येईल. आपल्याला माहिती आहे नियम. मग याला काय करू आता, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. पी सोबत काय करायचं आता, पी सोबत यायचं आपल्याला याचं इम्प्लिकेशन. थोडं दूर आहे हां, व्यवस्थित लक्ष द्या. ट्रू ट्रू काय येऊन जाईल, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू 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 ट्रू. आता 4 असे आले आणि हे सगळे फॉल्स आहे बघा, म्हणजे हे काय येऊन जाईल, हा ट्रू ट्रू आणि ट्रू आणि हा पण काय येऊन जाईल, ट्रू येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर बघा आता शेवटचं याचं घ्यायचं आपल्याला निगेशन. निगेशन कसं घेणार, याला आपण एक नंबर नाव देऊ निगेशन 1. काय येईल ते, इकडं फॉल्स ट्रू फॉल्स 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 आणि फॉल्स. आता या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, डबल इम्प्लिकेशन. एक काम करू आपण, याला नाव देऊ 1 नंबर आणि याला देऊ, याला 2 देऊ, याला 3 देऊ. ओके, मग काय करणार आता, याला बघा 2 आणि 3चं काय करायचं आपल्याला, डबल इम्प्लिकेशन घ्यायचं. इथं काय येईल बघा व्यवस्थित, ट्रू फॉल्स काय येईल, 2चं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं 3 सोबत. ट्रू फॉल्स हा काय फॉल्स येईल, फॉल्स ट्रू हा पण फॉल्स, ट्रू फॉल्स हा काय फॉल्स. हे सगळे फॉल्स येऊन जाईल बघा, कारण दोन्ही पण सेम नाही आहे. ओके, अशा पद्धतीनं काय आपलं ट्रूथ टेबल फाइंड झाला. बघा बरं, शेवटच्या कॉलममध्ये किमती काय आल्या आहे, सगळ्या फॉल्स आल्या आहे. मग काय म्हणणार आपण, ऑल व्हॅल्यूज ऑफ लास्ट कॉलम आर फॉल्स, therefore given statement pattern is काय, कॉन्ट्रडिक्शन. ओके, अशा पद्धतीनं होतं आपलं एक्सरसाइज 1.2. हे आपण पहिल्या पार्टमध्ये हाफ पोर्शन बघितला होता आणि सेकंड पार्टमध्ये हाफ पोर्शन बघितला होता. जर याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी खाली कमेंटमध्ये टाका, पण आपण त्याला पुन्हा सॉल्व करून घेऊ. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघू नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे.